मित्र हो, गेल्या 10 वर्षामध्ये साधारणपणे प्रसार माध्यमाचं स्वरूप अगदी पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. अहो, लोकशाहीचा चौथा स्तंभ आतून पोखरून गेलेला आहे. पोखरून. पत्रकार हा कायम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असायला हवा असतो नव्हे, त्यानं असायलाच हवं. पण काही अपवाद जर वगळले ना, अलीकडची पत्रकारिता ही पूर्णपणे सत्तेच्या बाजूला झुकलेली दिसते. प्रसार माध्यमं विकली गेली आणि त्यामुळे ती झुकली आहेत असा आरोप तर सामान्य माणूस सुद्धा करीत असतो ना हो. म्हणजे बघा, ज्या प्रसार माध्यमावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवत होते, त्याच प्रसार माध्यमावर आता लोकांचा जरासा सुद्धा विश्वास उरलेला नाही. काय काय बोलतात लोक, ऐकता आपण तुम्ही. आणि मग यामुळं लोकांना माहिती हवी आहे, बातम्या हव्या आहेत, पण त्या खऱ्या हव्या आहेत म्हणून लोक युट्यूबवर अधिक भरोसा करू लागले. बघा, आजच्या युगामध्ये सोशल मीडिया हे माहितीचं शक्तिशाली माध्यम बनलेलं आहे. प्रसार माध्यमांनी, मुख्य प्रसार माध्यमांनी लपवलेल्या बातम्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. बारीक सारीक माहिती सुद्धा सोशल मीडियावर मिळते. अहो, प्रत्येकाच्या हातामध्ये हे माध्यम आल्यामुळं लोक आपल्या मनातल्या भावना असोत, सरकार विरुद्ध असलेला रोष असो, राग असो, संताप असो, जे काही असेल ते इथं बिनधास्तपणे व्यक्त करतात. पण हे सगळं करीत असताना काही उपद्रवी मंडळी या माध्यमाचा सर्रास गैरवापर करतात. उगाच काहीतरी अफवा पसरवायच्या, खोट्या माहितीचा प्रसार करायचा, समाजामध्ये देश निर्माण करायचा, कोणाची तरी प्रतिमा मलिन करायची, असे नको नको ते उद्योग इथंच केले जातात. आणि मग या गैरवापरामुळं एक चांगलं माध्यम बदनाम होतं. आणि याचंच कारण पुढं करून महायुतीच्या सरकारनं आता एक मोठं पाऊल उचललेलं आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना सोशल मीडियावर बदनामी पसरविणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार आता एक नवीन कायदा लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे. सोशल मीडियावर पसरवणाऱ्या या निराधार आणि बदनामीकारक आणि चुकीच्या माहितीबद्दल महाराष्ट्र सरकार आता अधिक चिंतित झालेलं आहे म्हणे. लोकांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याच्या घटना वाढत आहेत आणि त्यामुळं समाजातील विविध घटकांना त्रास सहन करावा लागतो. अर्थात खरंही आहे. पण या पार्श्वभूमीवर कायद्यामध्ये बदल किंवा नवीन कायदेशीर तरतुदींची शक्यता तपासण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आता एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. एका सरकारी आदेशानुसार सोशल मीडियाद्वारे होणारी बदनामी, खोट्या पोस्ट आणि निराधार आरोपाशी संबंधित कायदेशीर तरतुदीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विद्यमान कायद्यामध्ये सुधारणा किंवा मग नवीन कलमांची आवश्यकता आहे का, याची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. सरकारनं या समितीला राज्य स्तरावर नवीन कायदा लागू करण्याच्या किंवा मग विद्यमान कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या शक्यतांची कायदेशीर आणि तांत्रिक तपासणी करण्याचं, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या गैरवापरावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा अधिक मजबूत करण्याकरिता सरकारला शिफारसी सादर कराव्यात असं काम देखील सोपवलेलं आहे. बघा मित्रांनो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, अलीकडच्या काळामध्ये राजकीय व्यक्तींची बदनामी करण्यासाठी आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. अर्थात खराखोरा राग, संताप व्यक्त करण्यासाठी सुद्धा सोशल मीडियाचा वापर होतो. मग त्यालाही आपण राजकीय नेत्याची बदनामी म्हणायची का? पण ती बदनामी मानली जात असल्यामुळं लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी एक कायदा लागू केलेलाच आहे आधी. निराधार आरोपांचा केवळ वैयक्तिक जीवनावरच परिणाम होत नाही, तर ते समाजात अशांतता देखील पसरवतात. सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्याच्या विरोधात बघा, आणखी कितीही कडक कायदे करायला हरकत नाही, झालीही पाहिजेत. पण याची अंमलबजावणी जर राजकीय हेतून व्हायला लागली तर लोकांच्या खरं बोलण्यावरही मर्यादा येऊ शकते. तोंडाला सरकारी चिकटपट्टीही लावली जाऊ शकते. सरकारच्या विरुद्ध आपलं मत किंवा संताप व्यक्त करणं सुद्धा महागात पडू शकतं. होय ना मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा.
आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.